brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. बाळासाहेब, शेवटाकडे येताना मला तुम्हाला एक प्रश्न विचारणं फार आवश्यक आहे, कारण मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने 1985ला तुम्ही महाराष्ट्र विधानसभेमध्ये आलात. अर्थात त्यावेळेस तुम्ही अपक्ष आमदार म्हणून आला होतात. ती परिस्थिती वेगळी आहे, त्याच्याबद्दल वेगळी चर्चा करायला हवी. पण तुम्ही काँग्रेसच्या घराण्यातले होतात आणि तेव्हापासून तुम्ही महाराष्ट्र विधानसभेमध्ये आहात. मंत्री म्हणून तुम्ही जवळपास एक 15-20 वर्ष काम केलेलं आहे. वसंतदादा पाटलांपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत तुम्ही महाराष्ट्राचे वेगवेगळे मुख्यमंत्री बघितलेले आहेत. हा एवढा मोठा काळ, हे ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही आता कशा पद्धतीने बघता? तुम्हाला असं वाटतंय की महाराष्ट्र पुढे चाललाय, महाराष्ट्र अडकलाय, की महाराष्ट्रामध्ये जे बदल झालेत त्याच्याबरोबर कोपअप करण्यामध्ये किंवा त्याच्याबरोबर त्या वेगाने धावण्यामध्ये तुम्ही आणि काँग्रेस पक्ष कुठेतरी कमी पडतो? नाही, एक लक्षात घ्या, खूप मोठा बदल आहे, हे पहिलं मान्य करावं लागणार आहे. गुणवत्तेची घसरणच आहे, 100% घसरण चालली. पण आता काय म्हणतील, यांचा पक्ष सत्य नाही, हे पराभूत झाले म्हणून असं बोलतात नकारात्मक. असं नाही, इतिहासामध्ये लिहिलं जाणार आहे. शेवट असं आहे की इतिहास जो लिहिला जाईल तो तर खरा लिहिला जाणार आहे. त्यावेळेस जे काही विश्लेषण होईल असंच होणार का घसरण त्या काळात लोकशाहीची झाली. मी पाहिलं 1985ला आमचं सभागृह, 90चं सभागृह, 90 ते 95चं सभागृह, त्यावेळेस वसंतदादा पाटील मुख्यमंत्री म्हणून बसलेले, इकडून विरोधी पक्ष नेते म्हणून शरद पवार साहेब सुरुवातीला बसले, नंतर विरोधी पक्षनेते मृणालताई झाल्या, दत्ता पाटील झाले, बबनराव ढाकणे झाले. हे माझे बबनराव नाही त्यावेळेस, परंतु हे सगळे एक काहीतरी वेगळं होतं ते सभागृह. ते सभागृह असं होतं की त्यावेळेस सगळे बसले मंत्री जसे स्टॉलवर वाटत होते आम्हाला, तशी इकडून सुद्धा भारी माणसं होती. केशवराव धोंडगेंचं आजही आठवण येते आम्हाला. कधी कधी म्हणतात त्यांचे भाषण वाचले, पण त्यांनी ज्या पद्धतीनं मांडलं तो आवाज नाही आता त्याच्यामध्ये. राम नाईक साहेब, भारतीय जनता पार्टी, राम कापसे साहेब, प्रेमकुमार शर्मा, आज आम्हाला वाटतं अरे काय बोलतो ते. दत्ता पाटील कसं भाषण करत होते. चिमनराव कदम आले होते त्यावेळेस आमच्याकडं, जोरदार पद्धतीनं भाषण त्यांचं राहायचं. काही काही तर अशी आदिवासी आमदार होते की जे सुंदर पद्धतीनं मांडायचे आणि त्याच्याकरता सभागृह बसायचं ऐकायला. सुखदेवबाबू उईकेंचं नाव मी कायम घेत असतो. म्हणजे एकदा पवार साहेब मुख्यमंत्री असताना सुखदेवराव, म्हणजे मी त्यांच्याकडे गेलो, बाहेर जायचं होतं आम्हा दोघांनाही, तर आमदार म्हणून मी होतो, तर तेवढा सुखदेवबाबूचं नाव घेतलं. पवार साहेब म्हणले बाळासाहेब बसून घ्या, आणि स्वतः बसले पुन्हा. आणि सुखदेवबाबूचं भाषण 20-25 मिनिट झालं, ऐकलं, आणि मग आम्ही गेलो. मला जाते, तुम्हाला काय वाटलं? म्हणलं साहेब हा आदिवासी आमदार आहे, पण फार सुंदर पद्धतीनं बारकाव्यानं मांडतो म्हणलं. त्यावेळेस विरोधी पक्ष नेता जेव्हा भाषणाला पहिला उभा राहायचा, सभागृह भरायचं. त्यावेळेस मुख्यमंत्री भाषणाला उत्तर द्यायला उभे राहिले, सभागृह भरायचं. त्यावेळेस खातेनिहाय चर्चा चालायची. जनरल बॉडी असते ना मीटिंग, त्या पद्धतीने ती खातेनिहाय चर्चा चालायची. मंत्री 8 दिवस अगोदरपासून टेन्शनमध्ये असे तयारी करायची, खूप तयारी करायची. दिवसभर चर्चा झाल्यानंतर मंत्री, आम्ही मंत्री म्हणून आम्ही सुद्धा 1-1 तासाचे उत्तर आम्ही दिलेले आहेत. 1-1 तासाचे, तासभर आम्ही बोलायचो, प्रश्नोत्तर व्हायचे. मंत्री सांगायचं का मी काय काय केलं आतापर्यंत, पुढं काय करणार हे सांगायचं. अशी एक चर्चा अलीकडच्या काळात दिसत नाही. आम्ही विरोधी पक्ष त्यावेळेचा जो होता त्यांनी कधी, किंवा आतापर्यंत 19 संख्या कमीच होती विरोधी पक्षाची, 19 सालापर्यंत निधीची चर्चा आम्ही कधीच केली नाही का आम्हाला निधी कमी मिळाला आणि त्यांना जास्त मिळाला. 19 नंतरची सुरुवात झाली. खरं आहे, वस्तुस्थिती 19 नंतर सुरुवात झाली. आणि असं झालं की विरोधी पक्षाला निधी द्यायचा नाही, विरोधी आमदाराला निधी द्यायचा नाही, डीपीटीसी मधून पैसे द्यायचे नाही, अक्षरशः छळवणूक, या पद्धतीनं सगळी दिशा चाललेली. भाषण कोण काय करतंय, कसे बोलतात, मोठ्याचं सन्मान ठेवण्याची पद्धत जी आहे ती आता राहिलेली आहे का? काहींना तर विधान परिषदेचे सदस्यत्व एवढ्या करता दिलं का त्यांनी शिव्या द्यावा एवढ्या करता दिलेले आहेत कधी कधी. आणि ते थांबत नाहीत बोलायचं. एखादा सदस्य वय कमी असताना सुद्धा असं काही वाईट बोलत असतो, तो ज्यावेळेस थांबत नाही त्यावेळेस असं समजायचं की त्या पक्षाकडून त्याला ते काम दिलेलं आहे. आणि ही जर गुणवत्ता तुम्ही ठेवणार असेल, एकमेकाचा सन्मान, यावा पूर्वी खूप वादविवाद व्हायचे, परंतु परत लॉबीत चहा आला एकत्र बसायचे. व्यक्तिगत द्वेष त्याच्यामध्ये नव्हता. आता व्यक्तिगत द्वेषापर्यंत, पिळवणुकीपर्यंत, छळ करण्यापर्यंत
विरोधी म्हणजे त्याचा छळच करायचा, ही जी वृत्ती आहे ही लोकशाहीला पोषक नाही. आणि मी म्हणतो, आता विरोधी पक्षात म्हणतो म्हणून म्हणत नाही, मी हे इतिहास सुद्धा म्हणणार आहे, चुकतंय कुठेतरी, दुरुस्त करावं लागेल.